मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. 12वा अध्याय भक्तियोग, त्यातला 8वा श्लोक आहे. मय्येव मन आधत्स्व, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. मयी बुद्धी निवेशय, बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर. निवसिष्यसि मय्येव, म्हणजे तू मला येऊन मिळशील. अथ ऊर्ध्वं न संशय, याबद्दल काही शंका बाळगू नकोस. मी जे सांगितलंय त्याच्यावर श्रद्धा ठेव. यावर पुढे माऊलींची ओळ आहे. अगा मानस हे एक माझ्या ठाई सवृत्तिक करुणी घाली निष्टंक बुद्धी निश्चयसी. ह्या श्लोकावरची ही पहिली ओळ. आपण श्लोकाच्या आधाराने विचार करणार आहोत. आता हा जो श्लोक आहे 12वा अध्यायातला श्लोक, मय्येव मन आधत्स्व. आता ह्याच्यात 2 साधनं सांगितले आणि साध्य सुद्धा सांगितले. साधन काय सांगितलंय? तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, पहिलं साधन. बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर, हे दुसरं साधन. आणि ही दोन्ही साधनं केलीस तर तुला काय मिळेल? निवसिष्यसि मय्येव, म्हणजे तू मला येऊन मिळशील, हे त्याचं साध्य, किंवा माझ्या स्वरूपाशी तू एकरूप होऊन जाशील. आता साधन ह्याच्यात जे साधन सांगितलंय ते अंतरंग साधन आहे. साधन ठरलंय, साध्य ठरलंय. फक्त आपण चालणारे त्यावरून कमी असतो. त्यामुळे जिथं पोचायला पाहिजे तिथं आपण पोचत नाही. होतं कसं की कीर्तनकार येतात, प्रवचनकार येतात, अनेक साधनं सांगतात, पण त्या वाटेनं चालणाऱ्यांची संख्या फार कमी असते आणि त्यामुळे आपण जिथं पोचायला पाहिजे तिथं काय होत नाही, पोचत नाही. 12व्या अध्यायातला हा जो श्लोक आहे तो 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. आणि भक्तियोगाचं सगळं वर्म किंवा त्याचं सार, भक्तियोग म्हणजे काय त्याचं सार या श्लोकात सांगितलंय. आणि आपल्या मनाला आणि बुद्धीला साधना सांगितली. हाताने आणि पायानं काय करायला सांगितलेलं नाही. मन माझ्या ठिकाणी ठेव, बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. साधन ठरलंय, साध्य ठरलंय. पण होतं असं की साध्य ठरलेलं असलं तरी साधन केलं नाही तर तिथपर्यंत आपण पोहोचणार नाही. समजा आपल्याला पुण्या मुंबईला जायचं आहे. पुण्या मुंबईला जायचं असेल तर इथं देवळात बसून पुण्या मुंबईला पोहोचता येईल का? नाही. तर काय करायला पाहिजे? स्वतःची गाडी काढून जायला पाहिजे. नसेल स्वतःची गाडी तर एसटीने जायला पाहिजे. एसटी नाही मिळाली तर रेल्वेनं जायला पाहिजे. ते पण नाही मिळालं तर विमानानं जायला पाहिजे. आणि काहीच नसलं तर मधल्या वाटेनं चालत का असेना जायला पाहिजे. जर पोचायचंच असेल तर काही ना काहीतरी साधन करायला पाहिजे. मग ते साधन करताना सुद्धा कमी जास्तपणा असतो. आपल्याला जे साध्य मिळवायचं आहे त्याच्यापेक्षा साधन कमी केलं तर साध्य मिळणार नाही. आवश्यकतेपेक्षा साधन कमी केलं तर साध्य प्राप्त होणार नाही. आवश्यक आहे तेवढंच केलं तर कदाचित मिळेल, पण आवश्यकतेपेक्षा जास्त साधन केलं तर साध्य नक्की मिळेल. हमखास साध्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधन करायला पाहिजे. मग देवाकडे प्रार्थना करावी की देवा तुझी भक्ती माझ्याकडून जास्त घडू दे, तुझं नाम साधन माझ्याकडून जास्त घडू दे. त्याच्याकडे काय मागायचं असलं तर माझ्याकडून साधन घडू दे असं मागावं. काय म्हटलं कळलं? तुझ्या कृपेनं माझ्या मुखातून जास्तीत जास्त नाम येऊ दे, तुझी भक्ती माझ्याकडून घडू दे असं त्याच्याकडे मागावं. आणि अशी जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त साधन झालं तर मग आपल्याला गोष्ट सहज मिळते. समजा एक उंच आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाला आंबे लागलेत. मला जर आंबा पाहिजे असेल तर मग तो खाली मी उभा राहिल्यामुळे मिळत नाही. मग दगड मारून एखाद दुसरा मला प्रयत्न करून पाडावा लागेल आणि मग मिळेल. तो मिळेलच असं काय नाही. मी थोडी शिडी घेतली आणि झाडा एवढा उंच झालो तर हाताला एखाद दुसरा सहज मिळेल. पण मी झाडापेक्षा उंच झालो तर झाडावर आहेत ते सगळे मला आंबे मिळाल्यासारखे होते. म्हणजे याचा अर्थ जेवढं आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त साधन केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला साध्याची प्राप्ती होईल. आता ह्याच्यात साधन सांगितलंय. काय साधन सांगितलंय? मय्येव मन आधत्स्व, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. आता भगवंताच्या ठिकाणी मन ठेवणं एवढं काय सोपं आहे का? एवढं काय मन सोपं नाही. कारण आम्ही मन संसारात ठेवलंय आणि ते संसारातलं मन काढायला फार त्रास होतो. समजा एखाद्या गाईला वासरू सोडलंय प्यायला, धार काढायच्या अगोदर गाईला पान्हा सुटलाय, वासरू प्यायला लागलंय आणि त्या पिणाऱ्या वासराला चटकन जर बाजूला ओढून काढलं तर त्याला कसं वाटेल? बरोबर. तसं तुम्हाला आम्हाला वाटतंय. संसारातल्या सुखाला चटावलेल्या माणसांना त्याच्यातून जरा बाजूला ओढून काढलं तर काय होईल? जरा त्रास होतो. पण असा त्रास होऊ नये म्हणून काय करावं लागतं? जरा काही अभ्यास करावा लागतो. अभ्यासाची गरज असते. आणि मग तो अभ्यास काय करायचा हे आपल्या कीर्तन प्रवचनातून आपल्याला काय होतं? समजतं. आता हा जो 12वा अध्याय आहे तर 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. आता या भक्तियोगात अर्जुनाने एक प्रश्न विचारलाय जो तुमच्या आमच्या मनातला सुद्धा प्रश्न आहे आणि त्याचं श्रीकृष्णाने उत्तर दिलंय. प्रश्न असा आहे, भगवान अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात की देवा, तुझ्या सगुण रूपाची उपासना करणारा सगुण उपासक श्रेष्ठ
का तुझ्या निर्गुण स्वरूपाची उपासना करणारे निर्गुण उपासक श्रेष्ठ? आणि या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्णाने निर्गुणाचं श्रेष्ठत्व मान्य करून सुद्धा झुकतं माप मात्र सगुणाच्या बाजूने दिले. आता हे असं का केलं? श्रेष्ठत्व मान्य केलं निर्गुणाचं, पण महत्व कशाला दिलं? झुकतं माप कशाला दिलं? सगुणाला. का? तर तुम्ही आम्ही सगळेजण सगुण उपासनेचे अधिकारी आहोत. आम्हाला निर्गुणाची उपासना करा म्हटलं तर करता येणार नाही. समजा तुम्हाला म्हटलं ब्रह्माची उपासना करा, शास्त्र असं सांगतं ब्रह्माची उपासना करता येत नाही, कारण ब्रह्म अनुपास्य आहे. पण तुम्हाला म्हटलं विठ्ठलाची उपासना करा, रामाची उपासना करा, दत्तात्रेयांची उपासना करा, तर करता येते. बरोबर? म्हणजे समोर एखादी मूर्ती असली, त्याला रूप असलं, एखादं चरित्र असलं तर त्याचं चिंतन करता येतं, पण ब्रह्माची उपासना करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ते हे परब्रह्म विटेवरी. विटेवर कोण आहे? ब्रह्म आहे. किंवा आरतीत म्हटलंय पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का. पुंडलिकाला भेटायला कोण आलं? ब्रह्म आलं. आता पुंडलिकाला भेटायला ब्रह्म आलं हे बरोबर, पण गोष्ट असं सांगते की पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले. मग विठ्ठल आले हे बरोबर, ब्रह्म आलं हे बरोबर, का विठ्ठल आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत हे बरोबर? काय कळला प्रश्न? कथा असं सांगते की पुंडलिकांना भेटायला विठ्ठल आले. आरतीत म्हटले पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का. मग ब्रह्म आलं हे बरोबर, विठ्ठल आले हे बरोबर, का ब्रह्म आणि विठ्ठल दोन्ही एकच आहेत हे बरोबर? दोन्ही एकच आहेत. विठ्ठल हे त्याचं सगुण रूप आहे, ब्रह्म हे त्याचं निर्गुण रूप आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तू का म्हणे भेद नाही नामी. आपण सगळेजण सगुण उपासनेचे अधिकारी आहोत. या अर्थानं भक्त पुंडलिकांचे आमच्यावर किंवा महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांच्यावर उपकार आहेत. का? तर त्यांच्यासाठी देव निर्गुण निराकार होते, ते कसे झाले? सगुण साकार झाले, आणि त्यामुळं आपली उपासना करायची सोय झाली. कळलं? एवढं सांगितलेलं. आमची उपासना करण्याची सोय कशामुळे झाली? तर देव विटेवर सगुण रूपात आले म्हणून आमची काय झाली? उपासना करण्याची सोय झाली. आता तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला, तुमचा तुम्ही केला गोवा, आता का चुकविता देवा. म्हणजे देवा, आता तुम्ही पुंडलिकासाठी सगुण साकार झालात, आता तुम्हाला असं म्हणता येणार नाही की मी निर्गुण निराकार आहे. असं तुम्ही आता निर्गुण निराकार आहे असं म्हणता येणार नाही, कारण आता तुम्ही एकदा सगुण रूपात आलात, त्यामुळे आमची उपासना करण्याची काय झाली? सोय झाली. तेव्हा मी निर्गुण निराकार आहे असं काय तुम्ही आता मला सांगू नका. हे कळलं? आता हा जो सगुण साकार झालेला परमात्मा आहे, त्याच्या ठिकाणी आपण काय करावं? मन ठेवावं सगुणाच्या ठिकाणी, आणि सगुणाचा आधार घेऊन. समर्थ रामदास स्वामींचं वचन आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घ्या आणि निर्गुणापर्यंत पोहोचा. एक सोपा दृष्टांत सांग. हे माझं पोट आहे, मी माझं पोट तुम्हाला दाखवू शकतो, कारण पोट हा माझ्या शरीराचा भाग आहे. पोट सगुण आहे. पण मी आता म्हटलं आज एकादशी असल्यामुळे मला भूक लागली. तुम्ही म्हणालात पोट दाखवता तशी भूक दाखवा बघू. असं भूक दाखवता येईल का? नाही. मग मला लागलेली नाही काय? लागलेली आहे, पण दाखवता येत नाही. मग पोट सगुण आहे, पण पोटात अनुभवाला येणारी भूक कशी आहे? निर्गुण आहे. भूक आणि पोट एकमेकापासून वेगळं करता येईल का? नाही करता येत. तसं सगुण आणि निर्गुण एकमेकापासून वेगळं करता येत नाही. तूप पातळ आहे आणि तूप घट्ट आहे, काय फरक आहे? घट्टपणा आणि पातळपणा सोडला तर दोन्हीकडे तूप काय आहे? एकच आहे. तसं सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये भेद नाही, दोन्ही मिळून काय आहेत? एकच आहे. फक्त सगुणाचा आधार घ्यायचा आणि निर्गुणापर्यंत पोचायचं. समर्थ रामदास स्वामींनी देवाचे 4 स्तर सांगितले. आता ही समोर विठ्ठलाची मूर्ती आहे, किंवा दत्त मंदिरात दत्तात्रेयांची मूर्ती आहे, राम मंदिरात रामाची मूर्ती आहे. या 4 वेगवेगळ्या देवळातल्या मूर्ती आपण कशावरून केल्या? कशाच्या केल्या म्हणायला नाही. सोन्याच्या केल्या, चांदीच्या केल्या, मातीच्या केल्या, दगडाच्या केल्या असं नाही. कशावरून केल्या? उत्तर सांगू. त्याची मूर्ती ही आम्ही अवतारावरून केली. राम रूपात अवतार घेतला, त्यावरून रामाची मूर्ती. दत्तात्रेयांनी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, तसं दत्तात्रेयांचा जसा अवतार झाला त्यावरून दत्तात्रेयांची मूर्ती. कृष्ण रूपात अवतार झाला त्यावरून कृष्णाची मूर्ती. गणेश रूपात अवतार झाला त्यावरून गणपतीची मूर्ती. म्हणजे मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. अवतार कोणी घेतला? भगवद्गीता सांगते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अवतार ईश्वराने घेतला. आणि शास्त्र सांगतं ईश्वर नावाचं तत्व ब्रह्म नावाच्या तत्वातून निर्माण झालं. ऐका, इकडे लक्ष. ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. म्हणजे ब्रह्म 1 नंबर, ईश्वर 2 नंबर.
ईश्वरानं घेतलेला अवतार 3 नंबर आणि अवतारावरून तयार केलेली मूर्ती 4 नंबर. मग मूर्तीला नमस्कार केला तर तो पोहोचला कुणाला? अवताराला. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं. नमस्कार कुणाला पोहोचला? ईश्वराला. आणि ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. म्हणजे समोर मूर्तीला नमस्कार केला तरी तो पोहोचला कुणाला? ईश्वराला. झाडाच्या शेंड्यावर पाणी घातलं तरी ते पोहोचतो कुठं? मुळाला. तसं मूर्तीला जरी नमस्कार केला तरी तो पोहोचतो कुठं? ब्रह्माला. फक्त कुठल्याही देवळात गेल्यानंतर मूर्तीला नमस्कार करताना हे पाठीमागचे 3 आठवणीत आणावेत. म्हणजे समजा मी दत्त मंदिरात गेलो तर दत्तात्रयांच्या मूर्तीकडे बघावं आणि कशाचं स्मरण करावं? दत्तात्रयांची मूर्ती कशावरून केली? अवतारावरून केली. अवतार कोणी घेतला? ईश्वरानं घेतला. ईश्वर नावाचं तत्व कशातून निर्माण झालं? ब्रह्म नावाच्या तत्वातून. म्हणजे समोरची दत्तात्रयांची मूर्ती हेच ब्रह्म आहे. घरात गणपतीची पूजा केली असेल तर समोरची गणपतीची मूर्ती हेच काय आहे? ब्रह्म आहे. विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर विठ्ठलाची मूर्ती हेच काय आहे? ब्रह्म आहे. नाहीतर माझं सांगतो, मी एखाद्या देवळात नमस्कार करायला गेलो की असे किलकिले डोळे झाकलेले असतात, हात नमस्काराला जोडलेला असतो आणि मग माझ्या डाव्या बाजूला कोण आहे, माझ्या उजव्या बाजूला कोण आहे, माझ्या पाठोपाठ कोण आलंय, पुढे गेलेल्या कुणी तिथली साखर उचलली, कुणी तिथलं सफरचंद घेतलं, याकडे लक्ष देऊन जर नमस्कार केला तर तो ब्रह्माला पोहोचणार. हे मी माझं सांगितलं, तुमचं कुणाचं सांगायला नाही. चला, आता अशा सगुण निर्गुण रूपात असलेल्या पांडुरंगाच्या ठिकाणी काय ठेवावं म्हणून सांगतात? मय्येव मन आधत्स्व. तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. आणि असा मन ठेवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. एक अभ्यासाची गरज आहे. आणि मन त्याच्या ठिकाणी ठेवायचं असलं तर मन जिथं जिथं कुठं अडकलंय तिथून ते काढून आणण्याची गरज आहे. म्हणून पहिला अभ्यास महत्वाचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे कशाची गरज आहे? अभ्यासाची. पण आम्ही ठरवलं अभ्यास कुणी करायचा? 10वी 12वीच्या पोरांनी करायचा, आम्ही काय करायचा नाही. पण इथं सगळ्यांनी काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. नाहीतर मग वारंवार संसारातल्या सुखाचा अनुभव आल्यामुळे मन सारखं तिकडे जातं. त्या मनाला अंजारून गोंजारून काय करावं लागतं? जरा सांगून समजावून आणावं लागतं. बरोबर. तुकाराम महाराज आणखी एका ठिकाणी म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. जुन्या काही भिंती बघितल्या असतील तर त्या भिंतीवर पिंपळाची झाडं उगवलेली असतात. आता त्या झाडाचं मूळ अगदी नाजूक असतं, पण ती नाजूक असलेली मुळं दगड फोडून आत घुसतात. दगड फोडायचा म्हटला तरी फुटणार नाही, पण नाजूक असलेली झाडाची मुळं सुद्धा काय करतात? त्या दगडात शिरतात. हा त्यांनी केलेला काय आहे? अभ्यास आहे. आता पुढच्या वर्षी नाशिकला कुंभमेळा भरणार आहे. त्या कुंभमेळ्यात तोळाभर विष खाऊन पचवणारे साधू पुरुष दिसतात. तिथं गेलं आणि आपण बघितलं असं तोळाभर विष खाऊन साधू एखादा बघितला विष पचवलेला की आम्हाला फार मोठा चमत्कार वाटतो. पण याच्यात काही चमत्कार नसतो. त्यांनी लहानपणापासून प्रत्येक जेवणाबरोबर तीळ खसखशी एवढं विष खाल्लेलंच असतं. त्यामुळं प्रत्येक जेवणाबरोबर तिळा एवढं विष खाल्लं की ते कुणी खाऊ नका. अभ्यास सांगायला लागलोय मी. बघा, त्यांनी लहानपणापासून प्रत्येक जेवणाबरोबर कणाकणानं म्हणजे तीळ खसखस असते का नाही एवढं थोडं थोडं विष खाल्लेलं असतं. त्यामुळं शरीराचा सुद्धा विष पचवण्याचा अभ्यास होतो. आणि असं 30-40 वर्ष घडलं की 30-40 वर्षानंतर तोळाभर विष पचवण्याची ताकद शरीरात काय होते? निर्माण होते. मग आम्हाला वाटतो की तोळाभर विष खाऊन पचवलं हा चमत्कार झाला, पण त्याच्या पाठीमागे त्यांनी 30-40 वर्ष काय केला? अभ्यास केला. आणि कणाकणानं विष देऊन शरीरानं तो विष पचवण्याचा अभ्यास केला. तसं आता इथं आम्हाला सुद्धा काय करायचं आहे? अभ्यास करायचा. आणि अभ्यासाशिवाय हे काम होणार नाही. मग आता अभ्यास करायचा असेल आणि मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे? एका वैराग्याची गरज आहे. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य शब्दाचा अर्थ आहे तुम्हाला, म्हणजे खरं तर वैराग्य असा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला फार मोठी भीती वाटते. आता वैराग्य म्हणजे हे सगळं सोडून द्यायचं का काय? असं नाही. म्हणजे बेचव अन्न खायचं म्हणजे वैराग्य, अंगावर चांगली कपडे वापरायचे नाहीत म्हणजे वैराग्य, असा त्याचा अर्थ नाही. आळंदीमध्ये जोग महाराज शिक्षण संस्था आहे. ती जोग महाराज शिक्षण संस्था ज्यांच्या नावाने लिहिली ते काढलेली आहे. ते जोग महाराज एका ठिकाणी असे कार्यक्रमाला गेले आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर कुणीतरी त्या संयोजकांनी जेवायला बोलवलं होतं. तिथं जेवताना त्यांना चपात्यांनी बासुंदी वाढली होती. कुठंतरी वैराग्याबद्दल ऐकणाऱ्या एका त्यांच्या श्रोत्याने विचारलं, महाराज तुम्ही बासुंदी आणि चपाती खाता?
म्हणजे महाराजांनी बासुंदी चपाती खायची नाही असा त्याचा समज होता. तुम्ही बासुंदी आणि चपाती खाता काय? मग ते जोग महाराज म्हणाले, मग काय म्हशीचा आंबोन खाऊ? आता काय कळलं? याचा अर्थ काय चांगलं खायचं नाही आणि चांगली कपडे वापरायचे नाहीत हे वैराग्य नव्हे. वैराग्य शब्दाचा अर्थ वैराग्य म्हणजे त्याग. त्याग सुद्धा दोन प्रकारचा आहे. एक घर दार मुलं बाळ यांना सोडून जाणं, ह्याला वस्तूचा त्याग म्हणतात. आणि दुसरं घरदार पत्नी मुलं बाळ या सगळ्यांच्यात राहायचं, पण मी केलं आणि माझं म्हणून कशाला चिकटायचं नाही, याला म्हणतात संगत्याग. आपण काय घरदार सोडायचा त्याग करायचा नाही. घरदार सोडून संन्यासी झाला, पण तुकाराम महाराज सावधगिरीचा इशारा देतात. असं एखाद्यानं घरदार सोडलं आणि तो जर संन्यासी झाला तर त्याच्याबद्दल ते म्हणतात जरी झाला संन्यासी तरी माध्यानी तोंडवासी. एखाद्यानं असा हट्टानं घरदार मुलं बाळ सोडून गेला आणि संन्यास घेतला, उद्या दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्याला भूक लागते. भूक लागल्यावर पोटात अन्न घालायसाठी घरात पत्नीनं शिजवलेलं नसेल, आपण कुठल्या तरी धर्मशाळेत कुठल्या तरी ट्रस्टमध्ये शिजवलेलं कुणीतरी खायलाच पाहिजे का नाही? त्यामुळे असा हट्टातट्टानं घरदार सोडण्याचा संन्यास घ्यायचा नाही. मग काय करायचं? तुमच्या आमच्यासाठी संन्यासाची व्याख्या सांगितली ना ज्ञानेश्वर महाराजांनी. ते म्हणतात घरात राहायचं, सगळ्यांचं सगळं करायचं, पण मी केलं आणि माझं म्हणून कशाला चिकटायचं नाही. माऊलींची ओवी आहे, मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. कुणाला संन्यासी म्हणतात? जो मी आणि माझं हे विसरून गेलाय तो खरा कोण आहे? संन्यासी. आता कुठलं चांगलं? सगळ्यांचं सगळं करायचं हा दुसरा जो संघ त्यागाचा प्रकार आहे तो स्वीकारायचा. म्हणजे घरात राहूनच आपल्याला काय करता येतो? संन्यास घेता येतो. तुकोबांचा अभंग आहे, न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. न करी रे संग, कशाचा संग करू नको, कशाला चिकटायचं नाही. आणि लागो नेदी मळ ममतेचा, ममतेचा म्हणजे हे माझं आहे असं म्हणून त्याला काय करायचं नाही, चिकटायचं नाही. असंगोयम पुरुषा किंवा भगवद्गीता सांगते, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. म्हणजे काय कर? असंगत्वाचं शस्त्र वापर आणि हा संसार वृक्ष मुळातून छेदून टाक. म्हणजे सगळं करायचं, पण मी केलं म्हणून त्याला काय करायचं नाही, चिकटायचं नाही. मी केलं म्हणून चिकटायचं नाही. मग वैराग्य शब्दाचा अर्थ काय झाला? त्याग. मग आम्हाला खरं तर वैराग्य निर्भय बनवतं, पण आम्हाला त्या निर्भय बनवणाऱ्या वैराग्य या शब्दाचीच भीती वाटते. असं वाटतं की हे सगळं आता काय करायचं? सोडून द्यायचं. सोडून काय द्यायचं नाही, सगळ्याचा उपयोग करायचा. काम झालं की त्याला काय करायचं? सोडून द्यायचं. त्याला म्हणतात त्याग. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. अशीच संध्याकाळची वेळ होती. गंगा नदीच्या काठावर एक नाव उभा होती. त्या नावेत 4 माणसं बसली आणि पलीकडच्या काठावर जायला निघाली. ते नावेत 4 जण बसले. त्यातल्या 2घांनी वल्ल घेतला आणि वलवायला सुरुवात केली. किमान 5-10 मिनिटात नाव पलीकडे पोहोचायला पाहिजे होती, पण रात्र गेली तरी नाव काय पलीकडे पोहोचले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यावर त्यांनी बघितलं, त्या नाव हाकणाऱ्याने, की नाव अजून अलीकडच्याच काठावर आहे. मग असं का घडलं? तर त्या गंगा नदीचा प्रवाह मोठा आहे. ती नाव प्रवाहाबरोबर वाहत जाऊ नये म्हणून तिथं दोरी बांधून ठेवली होती. ती दोरीच सोडलेली नसते, पण वल्ल मारायला सुरू होत. गोष्ट त्यांची सांगायला नाही, ही आपली आहे. आमच्या सगळ्यांच्या दोऱ्या घरात बांधलेल्या असतात आणि 40-40 वर्ष कितीही कीर्तन प्रवचन ऐकले तरी आमची नाव काही पलीकडच्या काठावर जात नाही. ती दोरी सोडणं म्हणजेच वैराग्य. आता काय कळलं? अशी कुठंतरी बांधलेली दोरी सोडली, त्या अलीकडच्या काठावर नावेला बांधलेली दोरी सोडल्याशिवाय किती वल्ल मारले तरी नाव पलीकडे पोहोचणार नाही. तसं तिथं जरा आपण ज्या संसारात अडकलेलो आहोत तिथून मन काढल्याशिवाय आपली नाव सुद्धा पलीकडच्या काठावर जाणार नाही. कळलं? असं हे काय आहे? वैराग्य. या वैराग्याची आपल्याला नितांत गरज आहे. आणि असं वैराग्य असल्याशिवाय संसारातून थोडं हळूहळू मन काढल्याशिवाय आपण काय होणार नाही, ते परमात्म्याच्या ठिकाणी ठेवू शकणार नाही. मग पहिलं चरण सांगितलं, मय्येव मन आधत्स्व, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. काय आहे हे मन? मनाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. मनाला मन हे नाव उगीच दिलंय. खरं तर ही एक कल्पनाच आहे आणि कल्पनेमुळं, अविद्येमुळं आत्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली. वाया मन हे नाव, वाया म्हणजे मनाला मन हे नाव उगीच दिलंय.
एरवी कल्पनाची सावेव, मन ही एक काय आहे? कल्पना आहे. जयाचेनी संगे जीव दशा वस्तू, त्या मनाच्या संगतीमुळं वस्तू म्हणजे आत्मा किंवा परमात्मा, परमात्म्याला जीव दशा कुणामुळे प्राप्त झाले? मनाच्या संगतीमुळे झाले. आता या मनाचा एक दुर्गुण आहे, कोणता? तर ते मन चंचल आहे. भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने प्रश्न विचारला, चंचलम ही मन कृष्णा प्रमाती बलवदृढम, भगवंता हे चंचल मन मला आवरत नाही, ह्याच्यासाठी काय करू ते तू मला सांग. चंचलपणा हा मनाचा दुर्गुण आहे. आता मन चंचल का आहे? तर ते वायू तत्वाचं बनलंय. वारा जसा एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तसं वायूपासून बनलेलं मन सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहत नाही. हा मनाचा एक दुर्गुण झाला. पण मनाचा एक चांगला गुण आहे. का जे मनाचे एक निके, देखील या गोडीची या ठाया ठाके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीच जायची. मनाचा एक दुर्गुण आहे की ते चंचल आहे, पण मनाचा एक चांगला गुण आहे, त्याला जिथं सुखाचा अनुभव येतो तिथं ते चिकटतं. काय म्हटलं कळलं? मनाला जिथं सुखाचा अनुभव येतो तिथं ते काय? चिकटतं. मनाला संसार आवडतो अशातला भाग नाही, पण मनाला संसारात सुख आहे असा भ्रम झाला म्हणून ते काय होतं? त्याच्यात चिकटतं. आता तुमचे सगळ्यांचे आभार टीव्हीवरच्या मालिका सोडून इथं आल्याबद्दल, कारण सगळं मन कुठं चिकटलेलं असतं? तिथं. आता तिथं त्याच्यात आनंद मिळतो, त्याच्यात सुख मिळतं म्हणून मन तिथं चिकटलंय. किंवा कुणाचं कोणतरी चांगलं चांगलं करून खात पीत बसले असतील, मन कशात चिकटलंय? खाण्यापिण्यात चिकटलंय, म्हणून ते इकडं आले नाही. याचा अर्थ असा होतो, जिथं सुखाचा अनुभव येतो तिथं मन काय होतं? चिकटतं. मग आता जर परमात्म्याच्या सुखाचा, परमात्म्याच्या आनंदाचा अनुभव आला तर मन तिथं काय होईल? चिकटेल. मग आता त्याचा अनुभव येण्यासाठी मन तिथं ठेवायला तरी पाहिजे अगोदर, आणि तिथं ठेवायचं असेल तर ते जिकडं तिकडं ठेवलंय तिकडून ते काढून आणायला पाहिजे. बरोबर? मन ठेवण्याच्या जागा सारख्या बदलतच असतात ना. आपलं मन ठेवण्याच्या जागा काय होतात? बदलत राहतात, कारण हे कसं आहे? सगळं चंचल आहे. बरोबर? चला पुढे जाऊया. आता काय सांगितलं? मनाला जिथं सुखाचा अनुभव येतो तिथं मन काय होतं? चिकटतं. जुना एक काळ होता, 100-150 वर्षापूर्वी अगदी लहान लहान मुलींची लग्न व्हायची. समजा एखाद्या 10 वर्षाच्या मुलीचं लग्न झालं तर त्या 10 वर्षाच्या मुलीला संसार म्हणजे काही कळतं का? काही कळत नाही. सासू सासरे म्हणजे काही कळतं? नाही कळत. मग ती तिकडे सासरी जायला खळखळ करते, रडते, ओरडते, कारण तिला आपल्या आई वडिलांचं घर सोडून जायचं नसतं, म्हणून ती खळखळ करते. मग त्यानंतर वडील तिला म्हणतात, जा 8 दिवस जा, नंतर अमक्या सणाला आणूया, आणखी 15 दिवस जा, मग पुढचा सण आला की तुला आणूया, आणखी एक 15 दिवस जा, मग त्याच्या पुढचा सण आला की तुला आणूया. त्यातनंच हे सगळं निघाले ना सणांचे. का? तर तिला सवय व्हावी म्हणून. नंतर अशी एक 4 वर्ष गेली की नंतर तिला आपल्या संसारातल्या सुखाचा अनुभव येतो. नवरा म्हणजे काय हे कळतं, सासू सासरे म्हणजे काय कळतं. संसार सुखाचा अनुभव आला की नंतर मात्र वडील तिला आणायला जरी गेले तर ती म्हणते, आता मला वेळ नाही. आता काय झालं? सुरुवातीला तिकडे जायला खळखळ करणारी स्त्री नंतर मात्र आपल्या संसारातल्या सुखात गुंतली की नंतर आपल्या माहेरी यायला सुद्धा तिला वेळ मिळत नाही. तसं मनाला परमात्म्याच्या सुखाचा अनुभव आला की ते तिथून माघारी येत नाही. आपल्याकडे एक नदी आहे, वेदगंगा नदी. वेदगंगा नदी पाटगावला तांब्याच्या वाडीला उगम पावते. तिथून ती 100, 200, 500 किलोमीटरचा प्रवास करून जाते. ती मध्ये कुठंच थांबत नाही. आता आम्ही बांधलेली धरणं जरा विचारानं बाजूला काढा, म्हणजे नदी डोंगरात उगम पावली, तिथून ती समुद्राला मिळेपर्यंत कुठंच थांबत नाही. पण समुद्राला मिळाल्यानंतर नदीची धाव काय होते? थांबते. नदी समुद्राला एकदा मिळाली की आमची दूधगंगा वेदगंगा म्हणून बाजूला काढता येत नाही, आणि ती समुद्रात मिळाली की समुद्राच्या पलीकडे जाऊ शकत नाही. अगदी तसंच आहे. मन परमात्म्यात मिसळलं, एकदा विलीन झालं की ते परमात्म्यापासून बाजूला काढता येत नाही, आणि परमात्मा सर्वत्र व्यापक असल्यामुळे त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. तुकोबांचा अभंग आहे, आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. म्हणून मन ठेवायचं असलं तर कुठं ठेवावं? परमात्म्याच्या चरणाजवळ ठेवावं. कळलं? आता मन मय्ये व मन आदत्स्व, मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेवावं असं ठरलं. आता मन परमात्म्याच्या ठिकाणी का ठेवायचं ते जरा कळू दे. ज्याच्या ठिकाणी मन ठेवायचं आहे ते काय आहे हे कळायला पाहिजे. मन परमात्म्याच्या ठिकाणी का ठेवायचं? तर परमात्मा सच्चित आनंद रूप आहे. आम्हाला सगळ्यांना काय पाहिजे? आनंद पाहिजे. मग आनंद हवा असेल तर जो परमात्मा आनंद रूप आहे, सच्चित आनंद रूप आहे, त्याच्या ठिकाणी मन ठेवलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुम्ही आयुष्यात जन्माला आल्यानंतर कुठली पदवी घ्या?
मी पोट भरण्यासाठी BA ची घेतली, MA ची घेतली, MCOM झालो, PhD झालो, ही पदवी झाली. पण तुकाराम महाराज कोणती पदवी घ्यायला सांगतात? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अशी सच्चित आनंदरूप तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेली पदवी घ्यायची असेल तर मन कुठे ठेवायला पाहिजे? सच्चित आनंदरूप असलेल्या परमात्म्याजवळ ठेवायला पाहिजे. तुमचा आमचा जो संसार आहे तो मात्र असत, जड आणि दुःखरूप आहे, आणि परमात्मा सच्चित आनंदरूप आहे. बरोबर. मग आता संसारातून मन का काढायचं? ते ह्यासाठी की तो किती असत आहे, जड आहे आणि दुःखरूप आहे. आणि दुःखरूप असल्यामुळं आनंद हवा असेल तर आनंदरूप असलेल्या परमात्म्यात मन ठेवलं पाहिजे. त्यासाठी त्या ज्या दुःखरूप संसारात मन अडकले तिथून ते काय करायला पाहिजे? काढायला पाहिजे. आणि तो काढायचा अभ्यास करायला पाहिजे. मन कुठं ठेवायचं? परमात्म्यात. का ठेवायचं? पहिलं कारण परमात्मा सच्चित आनंदरूप आहे म्हणून ठेवायचं. आता दुसरं, मन परमात्म्यात का ठेवायचं? तर मन परमात्मा स्थिर आहे म्हणून. भरला घनदाट हरी दिसे. परमात्मा कसा आहे? सगळीकडे घनदाट भरून आहे, म्हणजे त्याच्याशिवाय रिकामी जागा कुठं नाही. त्यामुळं सगळीकडे भरलेलं असल्यामुळं त्रिभुवन संचले या विठ्ठलेगा. तुकाराम महाराज म्हणतात त्रिभुवन विठ्ठलाने भरून गेलेले आहे. किंवा समर्थ रामदास स्वामी म्हणतात रिता ठावया राघवाविन नाही. रामाशिवाय रिकामी जागा नाही. असा भरून असलेला राम किंवा विठ्ठल किंवा हरी, त्यामुळे त्याला इकडे तिकडे सरकायला कुठं जागा नाही. तो स्थिर आहे. आणि म्हणून स्थिर असलेल्या परमात्म्यात काय करावं? मन ठेवावं. मन स्थिर होत नाही, पण स्थिर असलेल्या परमात्म्यात ठेवलं तर स्थिर होईल. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मन कुठं ठेवलंय? संसारात ठेवलंय. सगळा संसार हा येणार आणि जाणार आहे. सगळा संसार चंचल आहे. बरोबर. आता माझं सांगतो एक उदाहरण. मी लहान होतो तेव्हा माझं मन मी आईत ठेवलेलं होतं. आईशिवाय मला दुसरं जग नव्हतं. शाळेत जायला लागलो तेव्हा बरोबरीचे मित्रमंडळी फार प्रिय वाटायला लागली. मन बरोबरीच्या समवयस्क मित्रांच्यात ठेवलं. बरोबर. कॉलेजला गेलो तेव्हा कॉलेजमधल्या मित्रांच्या बरोबर ठेवलं. लग्न झालं तेव्हा मन पत्नीत ठेवलं. मुलगा झाल्यावर मन मुलग्यात ठेवलं. आता नातवंड आल्यात मन नातवंडांच्यात ठेवलं. म्हणजे काय झालं? लहानपणापासून आतापर्यंत मन ठेवण्याच्या जागा काय झाल्या? बदलत गेल्या. माझा आवडता एक दागिना होता. फार प्रयत्नानं केला होता. मन त्याच्यात ठेवलं होतं, पण मध्ये तो चोरीलाच गेला. आता प्रश्न पडला, आता मन कुठं ठेवायचं? म्हणजे संसारातल्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत. वस्तू आणि व्यक्ती ह्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत. त्या चंचल आहेत. आपली प्रिय व्यक्ती एखादी घरातली असते, तिचा मृत्यू झाला, आता मन कुठं ठेवणार? म्हणजे संसारातल्या सगळ्या वस्तू येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, चंचल आहेत, आणि सगळा संसार संयोगाचा आणि वियोगाचा आहे. त्यामुळे तिथं कुठं मन ठेवून चालत नाही. संयोग आणि वियोग. मी इथं 7 वाजता आलो. 7 ते 8 तुमचा आणि माझा संयोग आहे. 8 नंतर तुमचा आणि माझा काय होणार आहे? वियोग आहे. आणि 7 ला यायच्या अगोदर काय होता? वियोग होता. म्हणजे 6 ते 7 सुरुवातीला वियोग होता. आता मध्ये 7 ते 8 संयोग आहे, आणि 8 नंतर तुमचा आणि माझा काय होणार आहे? मग मला सांगा, संयोग खरा आहे का वियोग खरा आहे? काय खरं आहे? 2 वेळा काय आलं? वियोग. सुरुवातीला वियोग आहे, नंतर वियोग आहे, मध्येच तेवढा काय आहे? संयोग आहे. आता हे आपलं माणसांचं झालं. काल माझ्याकडे पैसे नव्हते, पैशाचा आणि माझा वियोग होता. आज माझ्याजवळ 4 पैसे आहेत, म्हणजे पैशाचा आणि माझा संयोग झाला. काही दिवसांनी पैसे तरी माझ्याजवळून जातील, नाही तर मी तरी पैशाजवळून जाईल. म्हणजे काय झाला? बोला की काय झाला? वियोग झाला. बरोबर. काल सत्ता नव्हती, म्हणजे सत्तेचा आणि माझा वियोग होता. आज माझ्याजवळ सत्ता आहे, म्हणजे सत्तेचा आणि माझा काय झाला? संयोग आहे. पुढच्या पंचवार्षिक मध्ये माझा पराभव झाला तर सत्तेचा आणि माझा काय झाला? वियोग झाला. म्हणजे सत्तेचा, संपत्तीचा, माणसांचा संयोग होतो आणि वियोग होतो. मग ज्याचा संयोग आणि वियोग होतो त्याच्यात मन ठेवून चालेल काय? नाही चालणार. म्हणून मन कुठं ठेवावं? परमात्म्याच्या ठेवावं. परमात्मा स्थिर आहे. संसारातल्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत, चंचल आहेत, म्हणून मन कुठं ठेवायचं? परमात्म्याच्या ठिकाणी ठेवायचं. तिसरं कारण, मन परमात्म्यातच का ठेवायचं? तर परमात्मा व्यापक आहे. परमात्मा कसा आहे? व्यापक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ज्ञानेश्वर महाराज विश्वा एवढे मोठे झाले. कशामुळे झाले? शरीरानं झाले का? ज्ञानेश्वर महाराज विश्वा एवढे मोठे शरीरानं झाले का? नाही झाले. ते म्हणतात, हे विश्वची माझे घर. एवढा व्यापकतेचा अनुभव त्यांना का आला? तर व्यापक असलेल्या परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे आला. तुकाराम महाराज म्हणतात, अनुरणीया तोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज काय शरीरानं आकाशा एवढे झाले का? नाही.
तर तुकाराम महाराज जो परमात्मा व्यापक आहे त्या व्यापक परमात्म्याशी एकरूप झाले, म्हणून त्यांना हा व्यापकतेचा अनुभव आला. तुमचं आमचं तसं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर. आम्ही म्हणतो ह्या 10 बाय 10च्या 4 खोल्या हेच माझं घर. मग पलीकडचं पाणी आमच्याकडे आलं त्याच्यावरनं भांडणं, तुमच्या पावळणीचं पाणी आमच्याकडे पडलं भांडणं. कारण आम्ही आहोतच संकुचित. बरोबर, मी बोलणारा जीव आहे, आपण सगळे ऐकणारे जीव आहात. हा जीव संकुचित आहे. मग तुकाराम महाराज जीवाला म्हणतात, संकोचुनी काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. संकोचन एवढं असं लहान संकुचित होऊ नको. ते एखाद्या पूजा करणाऱ्याला म्हणतात, केशवाय नमः माधवाय नमः म्हणून थेंब थेंब पळी पळीनं पाणी कसलं घेतोस, त्यापेक्षा सगळ्या ब्रह्मांडाचा घोट घे. मग सगळ्या ब्रह्मांडाचा घोट घ्यायला हे केवढं मोठं व्हायला पाहिजे. बरोबर, याचा अर्थ व्यापक झालं पाहिजे. आणि मग परमात्म्याजवळ मन ठेवलं. परमात्मा व्यापक आहे, व्यापक असलेल्या परमात्म्याजवळ मन ठेवलं तरच व्यापक होईल. एक आपल्या अनुभवातलं उदाहरण सांग. समजा एका घरात डब्यात 1 किलोभर मीठ ठेवलंय बरणीत. आता ते 4 महिने मीठ तसंच ठेवलं तर 1 किलोचं 2 किलो होईल काय? नाही. ती बरणी पडली फुटली तर कमी होऊन जाईल, पण वाढणार नाही. म्हणजे मीठ एखाद्या बरणीत ठेवलं तर ते तेवढंच राहील. पण आता तेच मीठ बरणीतलं घ्या आणि गावातल्या तळ्यात टाका. आता काय होईल? तळ्याचं पाणी जेवढं पसरलेलं आहे तेवढं त्याचं काय होईल? पसरेल ते, कारण त्याच्यात विरघळलं. त्यामुळं बरणीत ठेवलं तेव्हा तेवढंच राहिलं, पण पाण्यात पडल्यावर ते व्यापक झालं. बरोबर. आता भाताचा हे झाले, सुगी झाली. 5 मणाची कणिक घरात भरून ठेवली तर ते 5 मनच राहतील. उंदीर लागला तर 4 मन राहतील, पण 5 मणाचे काही 10 मन होणार नाहीत. पण 4-6 महिने कणगीत ठेवले आणि नंतर ते 5 मन जर शेतात नेऊन पेरले तर 5 मणाचे 500 मन होतील. काय कळलं दृष्टांत? जर कणगीतच भात ठेवले तर तेवढेच राहतील, कमी होतील. पण काही दिवसानंतर ते जर जमिनीत ठेवले तर त्याची काय होईल? वाढ होईल. काय कळलं? मीठ पाण्यात टाकलं त्याचा विस्तार होतो. धान्य कणगीत ठेवलं तेवढंच राहणार, पण जमिनीत ठेवलं तर त्याची वाढ होणार. तसं मन संसारात ठेवलं तर ते संकुचित राहणार, मन परमात्म्यात ठेवलं तर ते व्यापक होणार. आणि मग ज्ञानदेवाना आणि तुकोबांना जो अनुभव आला तो आपल्याला सुद्धा येणार. काय कारण बघितली? मन परमात्म्यात का ठेवायचं? तर परमात्मा व्यापक आहे म्हणून. 4थं कारण आहे, परमात्मा निर्दोष आहे किंवा निर्विकार आहे. भगवद्गीता सांगते, निर्दोषम ही समम ब्रह्म. ब्रह्मच निर्दोष आहे. किंवा अव्यंग असा एक शब्द आहे, झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. माझं स्वरूप कसं आहे? अव्यंग आहे. आता आम्हाला मात्र व्यंग आहे, म्हणजे आमच्या शरीरात काही ना काही काय आहेत? दोष आहेत. आमच्या शरीराला 6 प्रकारचे विकार आहेत. अस्ति म्हणजे असणे, जायते म्हणजे जन्माला येणे, वर्धते म्हणजे वाढ होणे, विपरिणमते म्हणजे पक्व होणे, अपक्षीयते म्हणजे क्षीण होणे आणि म्रियते म्हणजे नष्ट होणे. हे 6 विकार आपल्या शरीराला आहेत. पण हे 6 विकार परमात्म्याला नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्ही उपाधीच्या वेगळे आहात, त्यामुळे तुम्हाला कुठलाही विकार नाही. मग आता मन विकारी असलेल्या शरीरात ठेवलं तर विकारी होईल, पण निर्विकार असलेल्या परमात्म्यात ठेवलं तर म्हणा की निर्विकारी होईल. बरोबर. मन तिथं का ठेवायचं ह्याचा विचार चाललाय. निर्विकार, निर्दोष आहे म्हणून ते आणि दुसरं, परमात्मा पूर्ण आहे. परमात्मा कसा आहे? पूर्ण आहे. तुम्ही आम्ही जीव आहोत. जीव हा अविद्येमुळे किंवा अज्ञानामुळे अपूर्णता अनुभवतो. आपल्याला अपूर्णतेचा अनुभव येतो. पूर्णत्व कशात मिळतं हे आपल्याला कळत नाही. मला वाटतं सत्ता मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल, संपत्ती मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल, कीर्ती प्रतिष्ठा मिळाली म्हणजे पूर्णत्व मिळेल. पण हे सगळं मिळालं तरी सुद्धा पूर्णत्व मिळत नाही. तुम्ही आम्ही ज्या संसारात आहोत तो संसार कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही. काय वाक्य म्हटलं कळलं? संसाराची एक व्याख्या आहे, जो सरत जातो, ज्याच्यात नेहमी काहीतरी कमी पडतं त्याला काय म्हणायचं? संसार. आणि ही दुसरी व्याख्या, जो कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही त्याला संसार म्हणतात. आणि आता ह्याच्या उलट आहे, जो हमखास पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आल्या. तेने मुक्तिचारी साधी आल्या हे काम झालं की परमार्थ पूर्ण झाला. झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम प्राप्त झालं की परमार्थ पूर्ण झाला. परमार्थ पूर्ण झाल्याच्या 2 खुणा मी तुम्हाला संत साहित्यातल्या सांगितल्या. संसार पूर्ण झाल्याची एखादी खूण तुम्ही मला सांगा. काय झालं म्हणजे संसार पूर्ण होतो?
मी एक 4 वाक्य बोलतो, त्यातलं कुठलं वाक्य तुम्हाला पटलं तर मला थांबवा. बोलू? आपला आई वडील म्हणून, आता आई वडील म्हणून किंवा आपण संसारी माणसं म्हणून आपला संसार कधी पूर्ण होतो? एक, मुलगा मोठ्या पगाराच्या नोकरीला लागल्यावर नाही. मुलीचं श्रीमंत घरात लग्न करून दिल्यावर नाही. 1000-2000 एकर जमीन आपल्या स्वतःच्या मालकीची झाल्यावर नाही. 4 मोठ्या मोठ्या शहरात 4 बंगले बांधल्यावर नाही. बंगल्याच्या दारात 4 महागड्या गाड्या उभा राहिल्यावर. अजून किती वेळ बोलू मी आता? म्हणजे यातलं काहीही घडलं तरी संसारात पूर्णत्वाचा अनुभव येत नाही. मग परमात्मा पूर्ण आहे, मन तिथं ठेवलं तर कशाचा अनुभव येईल? पूर्णत्वाचा अनुभव येईल. भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. योगेश्वर कृष्णच पूर्ण आहे. पूर्ण असलेल्या कृष्णाची कृपा झाली तरच पूर्णत्वाचा अनुभव येतो. अन्यथा या जगातलं काहीही मिळालं तरी पूर्णत्वाचा अनुभव येत नाही. म्हणून मन कुठे ठेवायचं? परमात्म्यात. परत एकदा आठवण करतो, मन परमात्म्यात का ठेवा म्हणून सांगितले, पण का ठेवायचं माहिती पाहिजे. एक, परमात्मा सच्चित आनंद रूप आहे. दुसरं, परमात्मा स्थिर आहे. तिसरं, परमात्मा व्यापक आहे. चौथं, परमात्मा निर्विकार आहे. आणि 5वं, परमात्मा पूर्ण आहे. मय्येव मन आधत्स्व, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, असं परमात्मा श्रीकृष्ण सांगतात. मग का मन ठेवायचं? त्याची ही 5 कारणं झाली. आता पुढचं चरण, मयी बुद्धी निवेशय, तुझ्या बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर. आता जशी मनाची व्याख्या सांगितली तशी बुद्धीची सुद्धा एक व्याख्या आहे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली. बुद्धी कशाला म्हणायचं? जे तेज तत्वाची आदी सत्व गुणाची वृद्धी जीवा आत्मयाचे संधी वसवीत असे, जे तेज तत्वापासून बनलेले आहे आणि जिच्यावर सत्वगुणाचा प्रभाव आहे त्याला काय म्हणायचं? बुद्धी. मन काम करतं संकल्प विकल्प करण्याचं, पण बुद्धी काम करते निश्चय करण्याचं. तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. म्हणून तू काय कर? बुद्धीनं परमात्म्याचाच निश्चय कर. बुद्धीनं कुणाचा निश्चय कर? परमात्म्याचा निश्चय कर. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. असा बुद्धीनं निश्चय केला की आपल्याला आत्मज्ञान व्हायला मदत होते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, मी ब्रह्मरूप आहे असं सतत चिंतन कर. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. ब्रह्मनिष्ठा राख. आता इथं मी मगाशीच म्हटलं की ब्रह्म अनुपास्य आहे, ब्रह्माची उपासना करता येत नाही. मग ब्रह्मनिष्ठा राखायची कशी? ब्रह्माचं सतत स्मरण करता येत नाही, पण राम म्हणजेच ब्रह्म, कृष्ण म्हणजेच ब्रह्म, हरी म्हणजेच ब्रह्म. मग रामाचं चिंतन करणं म्हणजेच कुणाचं चिंतन करणं? ब्रह्माचं चिंतन. विठ्ठलाचं चिंतन करणं म्हणजेच कुणाचं चिंतन करणं? ब्रह्माचं चिंतन करणं. बरोबर? कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, हरी म्हणा, गोविंद म्हणा, नाव कोणतंही घेतलं तरी त्याचा लक्षार्थ काय आहे? आत्मा किंवा ब्रह्म. मग कृष्णाचं हरीचं चिंतन करणं म्हणजेच ब्रह्माचं चिंतन करणं. ब्रह्माचं सरळ चिंतन, ब्रह्म अनुपास्य असल्यामुळं, निर्गुण निराकार असल्यामुळं त्याचं चिंतन करता येत नाही. मग त्याचं जे सगुण साकार रूप आपल्या समोर आहे, कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद, यांचं चिंतन केलं तरी सुद्धा ते काय झालं? ब्रह्मचिंतन झालं. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. आणि आपल्या हरिपाठात म्हटलंय, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचा मोठेपणा कशात आहे? बुद्धीचं वैभव कशात आहे? तर त्या केशवराज म्हणजे विठ्ठल, विठ्ठलाची प्राप्ती करून घेण्यात, विठ्ठलाचा अनुभव येण्यात बुद्धीचं काय आहे? महत्व आहे. आता शास्त्र असं सांगतं की बुद्धीला परमात्मा कळत नाही आणि बुद्धीशिवाय सुद्धा कळत नाही. आता तुम्ही म्हणाल असं जरा डोकं फिरल्यासारखं झालं. काय झालं? वाक्य ऐका. बुद्धीला परमात्मा कळत नाही आणि बुद्धीशिवाय सुद्धा कळत नाही. म्हणजे कळतोही आणि कळत नाहीही. आता एक सोपा दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. घरात एखादी कढई आहे, कढईत शिरा केला. कढईत काय केला? शिरा केला. ती कढई आणलीच शिरा करायसाठी, त्यामुळं कढईत शिरा केला. आता वाक्य ऐका. शिरा कढईशिवाय तयार होत नाही, पण शिऱ्याची चव कढईला अजिबात कळत नाही. आता कळलं? शिरा करायचा झाला तर कुणाची गरज आहे? कढईची गरज आहे. पण कढईत शिरा केला तरी कढईला मात्र शिऱ्याची चव काही कळत नाही. तसं बुद्धीला परमात्मा कळत नाही, पण बुद्धीशिवाय सुद्धा काय होत नाही? कळत नाही. आमटी, तुमच्या घरात तुम्ही एक छान आमटी केली. कशाची? नाव सांगा. वरण्याची आमटी केली तुम्ही. आता अलीकडे चालू आहे म्हणून. आता
जेवणाऱ्याने अगदी पोट वाटी वाटी भरून पिली, इतकी तुम्ही चांगली आमटी केली, पण दिवसभर ती आमटी वाढायला त्याच्यात जी पळी ठेवलेली आहे तिला मात्र काय त्या आमटीची चव कळली नाही. आता कळलं तसं बुद्धीला परमात्मा कळत नाही, पण बुद्धीशिवाय सुद्धा तो काय होत नाही, कळत नाही. आणि म्हणून ईश्वरानं आम्हाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे बुद्धी. पृथ्वीवर पृथ्वीवर जेवढे प्राणी आहेत त्याच्यात सर्वात 1 नंबरची बुद्धिमत्ता कुणाला आहे, माणसाला. आणि 2 नंबरची बुद्धिमत्ता आहे डॉल्फिन नावाच्या माशाला. मग मला ज्या परमात्म्यानं बुद्धी दिली त्याला जाणून घेण्याची सोय या माणसाच्या शरीरात आहे. म्हणून बुद्धीनं कुणाचा निश्चय करावा, त्या परमात्म्याचाच निश्चय करावा. आता ह्या बुद्धीचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक ढोबळ बुद्धी आहे आणि एक सूक्ष्म बुद्धी आहे. मी व्याख्या सांगतो, तुमची बुद्धी कुठली आहे मी सांगणार नाही, कारण मला इथनं सुखरूप जायचं आहे घराकडे. आता ढोबळ बुद्धी कशाला म्हणायचं, ज्या बुद्धीला संसार कळतो आणि संसार आवडतो त्याला ढोबळ बुद्धी म्हणायचं. ज्या बुद्धीला संसार कळतो आणि संसार आवडतो त्याला ढोबळ बुद्धी म्हणतात. आणि ज्या बुद्धीला परमात्मा कळतो आणि परमात्मा आवडतो त्याला सूक्ष्म बुद्धी म्हणतात. माझी तरी ढोबळ आहे. मग आता या ढोबळ बुद्धीची बुद्धी कुठली झाली पाहिजे, सूक्ष्म झाली पाहिजे. मग ढोबळ बुद्धीची सूक्ष्म बुद्धी व्हायची असली तर निष्काम कर्म करावं, निष्काम उपासना करावी, सद्गुरूंची सेवा करावी, त्यांच्या सत्संगात राहावं आणि महत्वाचं म्हणजे नाम साधना करावी. ही नाम साधना केली, सत्संग केला, श्रीगुरूंची सेवा केली की ढोबळ असलेली बुद्धी सूक्ष्म होते. आणि मग ज्या बुद्धीला कधी काळी संसार आवडत होता त्या बुद्धीला कधीतरी काय आवडतं, परमात्मा आवडायला लागतो. आणि अशी परमात्म्याची आवड निर्माण व्हावी म्हणून हे सगळं साधन सांगितलं. निष्काम कर्म, निष्काम उपासना, सत्संग, गुरुसेवा आणि महत्वाचं म्हणजे नामसाधना. आता मी नामसाधना असं का म्हटलं तर तुकाराम महाराज कोणती इयत्ता शिकलेत किंवा त्यांची कोणती इयत्ता ते पास झालेत असा उल्लेख त्यांच्या चरित्रात नाही. तरी सुद्धा शास्त्र सांगणारे 4,000-4,500 अभंग त्यांच्या मुखातून कसे काय बाहेर आले, काय प्रश्न कळला. एकही इयत्ता शिकलेले नाहीत, कुठली इयत्ता पास झाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात नाही. मग वेदांत शास्त्रानं सांगितलेला किंवा वेदांतानं सांगितलेली तत्व त्यांच्या मुखातून कशी काय बाहेर आली, हा चमत्कार आहे का नाही. त्याचं उत्तर त्यांनी स्वतःच दिलंय. तुकाराम महाराज म्हणतात, न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे तो भेटो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. एका विठ्ठलाचं नाम घेतल्याचा परिणाम काय झाला, बुद्धी सूक्ष्म झाली आणि सूक्ष्म झालेल्या बुद्धीतून हे विचार बाहेर पडले, परमात्म्याचा अनुभव आला आणि परमात्म्यानं भारलेल्या बुद्धीतून तुकोबांचे अभंग व्यक्त झाले. आता मी सांगितलं ढोबळ बुद्धी आणि सूक्ष्म बुद्धी. त्या ढोबळ बुद्धीचे आणखी 3 प्रकार आहेत. सांगू, सांगा म्हणा म्हणजे सांगतो. एक बुद्धी आहे राक्षसी बुद्धी, दुसरी आहे आसुरी बुद्धी आणि तिसरी मोहिनी बुद्धी. आता आपली कुठली ते ओळखायचं आपण जनतेनं, मी फक्त त्याचे वर्णन करून सांगतो. पहिली राक्षसी बुद्धी म्हणजे काय, राक्षसी बुद्धी म्हणजे माझं काय वाटोळ झालं तरी चालेल पण ह्यांना सपिल्याशिवाय सोडणार नाही, त्याला कुठली बुद्धी म्हणायचं, राक्षसी. आणि मी लहान होतो तेव्हा आम्हाला 2री-3रीला गोष्टीरूप इतिहास नावाचं एक पुस्तक होतं, गोष्टीरूप. त्याच्यातली गोष्ट, एका गावातले 2 शेजारी होते. ते 2 जण भगवान विष्णूंचे भक्त होते. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वायाव्यर्थ कथा सांडी. ते दोघांचं एकमेकात पटत नव्हतं, एकमेकाचा वैरवाद होता, वेळ्या भोपळ्याचं वैर होतं. पण 2 जण विष्णूंचे भक्त होते. दोघांनी 12-15 वर्ष भगवान विष्णूंची उपासना केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले, एकाच्या दारात आले आणि म्हणाले, 12 वर्ष एक तप होत आलं, माझी उपासना करतोस, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तुला काहीतरी द्यायची माझी इच्छा आहे, तुला काय पाहिजे ते माग. पण त्यांनी एक अट घातली, तुझा शेजारी सुद्धा माझा भक्त आहे, मी तुझ्याकडे पहिल्यांदा आलो, त्यामुळे पहिलं मागायचं मान तुला, पण तू जे मागशील त्याच्या दुप्पट मात्र मी त्याला देणार. कुणाला, शेजाऱ्याला. तू जे मागशील, मग समजा तू 1 गाडी मागितलंस तर त्याला 2 गाड्या, तू 1 एकर शेत मागितलंस तर त्याला 2 एकर, तू 1 घर मागितलंस तर त्याला 2 घर. आता त्या दोघांचं एकमेकात पटत नव्हतं. त्यानं काय मागावं, तो म्हणाला माझा 1 डोळा जाऊ दे. म्हणजे त्याचं किती जाणार, कळलं, ह्याला म्हणायचं राक्षसी बुद्धी. माझा 1 डोळा गेला तरी चालेल पण त्याचं जाऊ दे, ह्याला म्हणायचं राक्षसी बुद्धी.
तुमचं तुम्ही ओळखायचं. हा, आता आपण काय करतोय ते. चला पुढं. दुसरी आहे असुरी बुद्धी. असुरी बुद्धी म्हणजे काय? असुरी शब्दातला एक मूळ शब्द आहे असू. असू म्हणजे देह, शरीर. शरीरात रमरेला, शरीरात रमणारा, शरीर ज्या संसारात आहे त्या संसाराचा विस्तार करणारा, वाढ करणारा. आता ही वाढ आणि विस्तार कशी आहे? समजा मी मुरगुडात माझं एक घर आहे. आता मुरगुडमध्ये एक घर आहे, 5 वर्षापूर्वी कोल्हापुरात घेतलंय, 2 वर्ष झाली पुण्यात घेतलंय, 1 वर्ष झालं मुंबईत घेतलंय. आता समजा मंगळावर आणि चंद्रावर निघाली, प्लॉट विक्री झाली, तर तिथं सुद्धा एक घेणार आहे. ह्याला म्हणायचं संसाराचा काय झाला? विस्तार झाला. हा विस्तार करू नये असं नाही, पण हा संसाराचा विस्तार, ही संसाराची वाढ परमात्म्याकडे जाऊ देत नाही. ही त्यातली अडचण आहे. संसाराचा हा मगाशीच बघितला आपण, किती विस्तार केला आणि कसा झाला म्हणजे संसार पूर्ण होणार आहे? होत नाही. मग जो पूर्ण होणार नाही तो किती वाढवत राहायचं, किती वाढवायचा, ह्याचा विचार करावा आणि त्यातनं काय व्हावं? बाजूला व्हावं. म्हणजे आवश्यक तेवढा करावा. ते काय संत काय करू नका असं म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, देह निर्वाहापुरते अन्न आच्छादन, देह निर्वाहापुरते राहटवी हातापायाते. आपला उद्योगधंदा चालावा, पोट पाणी चालावं एवढं जरूर मिळवलं पाहिजे. जुना काळ होता, अन्न वस्त्र निवारा या 3 गरजा होत्या. आता बदलत्या युगात आणखी 2 गरजा वाढल्या, अन्न वस्त्र निवारा, आरोग्य आणि शिक्षण. या 5 गरजा भागतील एवढं पैसे जरूर मिळवायला पाहिजे, बरोबर. पण माझ्या नंतर येणाऱ्या 5 पिढ्यांची सोय करणं ही आपली जबाबदारी नाही का? तर एका जन्माचं पोट पाठीमागे लागलंय तर रामकृष्ण हरी म्हणायला वेळ नाही. नंतरच्या 5 पिढ्यांची सोय करत बसलो तर रामकृष्ण हरी कधी म्हणणार? मन परमात्म्याजवळ कधी ठेवणार? बुद्धीनं त्याचा निश्चय कधी करणार? त्याला कुठली बुद्धी म्हणायचं? असुरी. आणि तिसरी एक मोहिनी बुद्धी आहे. आता ही मोहिनी बुद्धी आपल्याला भगवद्गीतेत दिसते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. त्या दोघांचा जो संवाद होता तो संजयानं ऐकला आणि धृतराष्ट्राला सांगितला. कळले? एकूण 4 पात्र. भगवान श्रीकृष्णाने जी भगवद्गीता सांगितली अर्जुनासाठी, त्या दोघांचा संवाद कुणी ऐकला? संजयानं ऐकला. संजयानं युद्धभूमीवर काय काय चाललंय त्याची कॉमेंट्री वर्णन करायसाठी ते कुणाला सांगितलं? धृतराष्ट्राला सांगितलं. पण धृतराष्ट्र संजयाला म्हणतो, मी तुला हे विचारलंय कुठं? मी तुला विचारलंय माझ्या पोरांचं आणि पांडूंची पुत्र युद्धासाठी जमलेत, त्याच्यात काय झालं ते सांग. हे मी न विचारलेलं तू कशाला सांगायला लागलास? काय कळलं? आणि ज्ञानेश्वर महाराज धृतराष्ट्राचं वर्णन करताना म्हणतात, पुत्र स्नेहे मोहितो. आपल्या मुलांच्या प्रेमानं वेडा झालेला धृतराष्ट्र हे तत्वज्ञान ऐकायला तयार नाही. ह्याला म्हणायचं मोहिनी बुद्धी. आपल्या मुलांच्या प्रेमाचा मुलांसाठी मोहित झाल्यामुळं त्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं तत्वज्ञान कळायला तयार नाही, मोहित आहे. डॉक्टर साहेबांचे गुरु शंकर महाराज खंडारकर, त्यांचे एक किस्सा आहे. त्यांनी एका ठिकाणी ते म्हणजे चातुर्मासात 4 महिने प्रवचन सांगायचे मठात. तर जिथं ते प्रवचन सांगायला बसत होते त्या व्यासपीठाला लागून एक 50-60 वर्षाचे गृहस्थ प्रवचन ऐकायला बसायचे. आणि प्रवचन झालं की तासाभरानं खंडारकर महाराजांना विचारायचे, महाराज आज तुम्ही काय सांगितलं? काय कळलं मला? महाराज आज तुम्ही काय सांगितलं? मग काय सांगितलं म्हटल्यावर ते पुन्हा एकदा थोडासा सारांश सांगायचे. असं 1-2 वेळा घडल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की हे बघ, तुझ्यासाठी मला 2 वेळा बोलायला लागतंय, तेव्हा तू काय कर, बसतानाच मला विचारत जा, महाराज आज तुम्ही काय सांगणार आहे? म्हणजे माझं एकदा सांगितलं की काम भागत. आता हे असं काय व्हायचं? एक तर वय झाल्यामुळे बुद्धी काम करत नव्हती, नाहीतर महाराज इतकं शास्त्रशुद्ध बोलायचे की त्यांना झोप यायची, त्यामुळे काही सांगितलेलं कळायचं नाही. अशी झोप येणं याला म्हणतात मोहिनी बुद्धी. इथं कुणाला यायला नाही, त्यामुळे मोहिनी बुद्धी कुणाची नाही. काय कळलं? काय सांगितलं? मय्येव मन आधत्स्व, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. मयी बुद्धी निवेशय, बुद्धीचा निश्चय काय कर? माझ्या ठिकाणी कर. आता हे ढोबळ बुद्धीचे 3 प्रकार बघितले. आता आपल्याला महत्वाचं काम करायचं आहे. ती ढोबळ असलेली बुद्धी काय व्हायला पाहिजे? सूक्ष्म व्हायला पाहिजे. ढोबळ असलेली बुद्धी काय करायची? सूक्ष्म करायची. मग सूक्ष्म करायची त्यासाठी काय करायचं ती चर्चा आपण बोललो की निष्काम कर्म करावं, निष्काम उपासना करावी, सद्गुरूंची सेवा करावी, नामसाधना करावी, म्हणजे बुद्धी काय होते? सूक्ष्म होते. आता त्याच्यात एक विचार आहे, बुद्धी जेव्हा सूक्ष्म बुद्धी आहे, त्या सूक्ष्म बुद्धी
परमात्म्याचा वेध घेऊ शकते, परमात्म्याच्या जवळ ठेवता येते किंवा तिनं निश्चय करता येतो. एक भाग आहे किंवा सगळ्या संतांनी त्याचं एक रूपक केलंय की बुद्धी ही स्त्री आहे आणि परमात्मा हा तिचा पती आहे. बुद्धी ही काय आहे? स्त्री आहे आणि परमात्मा हा तिचा काय आहे? पती आहे. मग स्त्री असलेल्या बुद्धीनं कुणाचं चिंतन करायला पाहिजे? आता व्यवहारात काय व्हायला पाहिजे? व्यवहारात पत्नी कुणाचं चिंतन करते? पतीचं. तुकाराम महाराज म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तशा आमच्या बुद्धीनं आपला पती जो परमात्मा त्याचं काय करायला पाहिजे? चिंतन करायला पाहिजे. पण ती परमात्म्याचं चिंतन न करता कुणाचं करते? संसाराचं करते. असं मग ज्याचं चिंतन करायला पाहिजे त्याला सोडून जर संसाराचं चिंतन केलं तर त्याला म्हणतात व्यभिचार. म्हणजे आमच्या बुद्धीनं काय केला? व्यभिचार केला. मग अशा व्यभिचार असणाऱ्या बुद्धीला आपण संसारातून काय केलं पाहिजे? काढलं पाहिजे आणि तिला आणून कुणाचा निश्चय केला पाहिजे? परमात्म्याचा निश्चय केला पाहिजे. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय. आता ही जी बुद्धी आहे ही बुद्धी थोडी सूक्ष्म होण्याची गरज आहे. बुद्धी काय झाली पाहिजे? सूक्ष्म. ढोबळ बुद्धी असली की काय होतं? ढोबळ बुद्धीच्या अनेक माणसांना असा प्रश्न निर्माण होतो की ह्या जगात देवबिव काय नाही. ते ढोबळ बुद्धीचे. आता ढोबळ बुद्धीचे कोण? समजा एखादा क्रिकेटर आहे, त्याने क्रिकेटमध्ये यशस्वी झालाय, त्यामुळे त्याला वाटतं की ह्या जगात देवबिव काय नाही. कुणीतरी एखाद्या संगीतात, संगीत, शिल्पकला, चित्रकला याच्यात मोठा होतो आणि त्याच्यात मोठा झाला की त्याला वाटतं ह्या जगातला आता मला सगळंच कळायला लागलं, त्यामुळे देवावर सुद्धा टीका टिप्पणी करायला ते बघत नाहीत. मग ते म्हणतात ह्या जगात हे देवबिव काय भानगड आहे. तुम्हाला बाबा महाराज सातारकर नाव माहितीये? बाबा महाराज सातारकरांचे आजोबा दादा महाराज सातारकर हा 1947-48चा काळ आहे. त्या काळात मुंबईमध्ये ते रोज सकाळी ज्ञानेश्वरी सांगायचे. रोज सकाळी 6 ते 7 या वेळेत, पहाटे 6 ते 7 या वेळेत दररोज 200 लोक हजर असायचे. कशाला? ज्ञानेश्वरी ऐकायला. ती इतकी सुंदर ज्ञानेश्वरी सांगायची की त्या 200 लोकांना ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलं होतं, त्यामुळे ते सकाळी दररोज हजर असायचे. त्यावेळी अशी घटना घडली की ते रोज ते दादा महाराज सातारकर रोज सकाळी उठले की चूळ भरायचे आणि ज्ञानेश्वरी सांगायचे. तेव्हा त्यांच्यावर अशी टीका झाली की तुम्ही आंघोळ न करता काय करता? ज्ञानेश्वरी सांगता. त्यावर ते म्हणाले, म्हणजे त्या टीकेला उत्तर देताना त्याने असं सांगितलं, ज्ञानेश्वरी ही माझी आई आहे आणि तिचं दुग्धपान करायला मला आंघोळीची गरज वाटत नाही. काय वाक्य कळलं? ज्ञानेश्वरी ही माझी, याचा अर्थ आंघोळ न करता वाचावी असं नाही. हे त्यांनी म्हटलेलं बरोबर आहे, आमच्यासाठी ते सांगितलेलं नाही. ते म्हणाले ज्ञानेश्वरी ही माझी आई आहे आणि आईचं दुग्धपान करायला मला आंघोळीची गरज वाटत नाही. त्याच्याच पुढे ते असं म्हणतात की लोकांना देव आहे किंवा नाही याच्या अस्तित्वाबद्दल काय होते? शंका घेतात. तर ते त्याने असं सांगितलं की एखादं मूल अंगणात खेळताना दिसतं, ज्या अर्थी अंगणात खेळणारं मूल दिसतं त्या अर्थी घरात कोण आहे? दारात अंगणात खेळणारं मूल दिसतं त्या अर्थी घरात कोण आहे? आई आहे. म्हणजे मुलाचं दिसणं म्हणजे आईचं असणं, तसं जीवाचं दिसणं म्हणजे देवाचं असणं. काय कळलं? मुलाचं दिसणं म्हणजे आईचं असणं, तसं जीवाचं दिसणं म्हणजे देवाचं असणं. आपल्या आजूबाजूला पृथ्वीवर इतके जीव दिसतात त्या अर्थी कोण आहे? देव आहे. असा देव कळत नाही, म्हणजे देव नाकारतात, त्यांना नास्तिक म्हणतात आपण. मग त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी एका दृष्टांतात एक पक्ष्याचं नाव सांगितलं. मी सांगत नाही, तुम्हाला वाक्य सांगतो. आज सकाळपासून तुम्ही सगळ्यांनी सूर्य बघितला, सूर्य उगवलेला बघितला. म्हणजे पृथ्वीवरच्या लाखो लोकांना सूर्य दिसतो, पण या पृथ्वीवर एक पक्षी असा आहे तो म्हणतो या जगात सूर्यच नाही. तो पक्षी काय म्हणतो? ह्या जगात सूर्यच नाही. माहिती आहे तुम्हाला पक्षी कुठला? माहित नाही. त्याचं नाव घेऊन ये म्हणतात, पण ते नाव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही म्हणून सांगू काय? कुणाला माहिती? हा, सांगितलं कोणीतरी. घुबड. त्याला एक मराठीतलं दुसरं समानार्थी शब्द आहे दिवाभीत. दिवाभीत म्हणजे जे दिवसाला घाबरतं त्याला काय म्हणायचं? मग त्यामुळे ते घाबरत असल्यामुळे सूर्याच्या प्रकाशात ते डोळे मिटूनच असतं, त्याला डोळेच उघडता येत नाही, त्यामुळे त्याला काय वाटतं? ह्या जगात सूर्य नाही. मग आता त्याचं बरोबर का आमचं बरोबर? लाख लोकांना सूर्य दिसतो, ते म्हणतात सूर्य आहे, पण ते दिवाभीत तो पक्षी काय म्हणतो? ह्या जगात सूर्य वगैरे काय नाही.
तेव्हा तो परमात्मा कळण्यासाठी बुद्धी काय लागते? सूक्ष्म लागते. सूक्ष्म झाल्याशिवाय बुद्धीला परमात्मा कळत नाही. समजा हे मी शर्ट वापरतो, ही शर्टची बटन आहे, हे बटन एखादं तुटलं की घरात मी ते आईकडे किंवा पत्नीकडे देतो लावायला. आता बटन लावण्याच्या क्रियेत सगळं जरासं लक्ष द्या. एका हातात सुई आहे, दुसऱ्या हातात दोऱ्याचं रीळ आहे. त्या दोऱ्याच्या रीळातून दोरा तोडला की आईनं पहिलं काम काय केलं ते जरा तोंडात घालायचं. बरोबर आहे का चूक आहे? तो दोरा रीळातून तोडला की तो कुठं घालायचा? तोंडात घालायचा. तोंडात जरा त्या लाळेनं तो भिजला की दुसऱ्या हाताच्या 2 बोटांनी त्याला पीळ द्यायचा. पीळ दिला की तो दोरा टोकदार होतो. टोकदार झाला की त्या सुईमध्ये तो निश्चित ओवता येतो. आता दृष्टांत संपला. सुईच्या छिद्रात दोरा ओवायचा असेल तर दोरा टोकदार लागतो. परमात्म्याचा वेध घ्यायचा असेल तर बुद्धी कशी पाहिजे? परमात्म्याचा वेध घेण्यासाठी सुद्धा बुद्धी अशी टोकदार आणि सूक्ष्म झाली पाहिजे. आणि ती बुद्धी सूक्ष्म होण्याचं काम कशाने होतं? नामसाधनेनं होतं. म्हणून नामसाधनेनं बुद्धी सूक्ष्म होते आणि सूक्ष्म झालेल्या बुद्धीला परमात्म्याचा काय करता येतो? वेध घेता येतो. शेतात आपली इथली बरीचशी तुम्ही माणसं आहेत, हे सकाळी वैरणीला निघाली की दारातल्या दगडावर जरा खुरप घासतात. कशासाठी? ती वैरण चांगली कापता यावी म्हणून. तसं हे रोज जरा काय करायला पाहिजे? हे जरा दगडावर घासायला पाहिजे. दगडावर राहू दे, निदान ज्ञानेश्वरीवर गाठीवर तरी घासलं पाहिजे. दगड राहू दे घ्यायचा, ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवायचं आणि त्याच्यावर जरा हे घासायचं. म्हणजे काय होतं? जरा ते धारदार होतं. आणि अशी बुद्धी धारदार झाली की परमात्म्याचा वेध घेऊ शकते. एक सोनार आहे आणि एक लोहार आहे. सोनार सोन्याचे दागिने तयार करतो. त्याचे सोन्याचे दागिने करण्याची त्याची दुकानात एक छोटीशी आयरन असते, त्याची छोटीशी हातोडी असते, छोटासा पक्कड असतं. आणि लोहार जो आहे तो लोखंडाचे कोयता कुऱ्हाड तयार करायचे, त्याचं पण एखादी आयरन असते, मोठा घन असतो. आता दोघांचं पटलं तुम्हाला? लोहाराला त्याची हत्यार असतात, सोनाराची त्याची हत्यार असतात. समजा दोघांची आदलाबदल केलेली काम करा म्हणून सांगितलं तर सोनाराची हत्यार लोहाराला दिली आणि त्याला कुऱ्हाड कर म्हणून सांगितलं, आणि लोहाराची हत्यार सोनाराला दिली आणि एक कोल्हापुरी साज कर म्हणून सांगितलं, तर करता येईल का? नाही करता येणार. कारण सोनाराचं काम हे सूक्ष्म काम आहे आणि लोहाराचं काम जरा ओबडधोबड ढोबळ बुद्धीचं काम आहे. बरोबर? त्यामुळे हे काय करायला पाहिजे? ज्याचं त्याच हे पाहिजे. तशी ढोबळ बुद्धी आहे आणि सूक्ष्म बुद्धी आहे. परमात्मा कळायचा असेल, परमात्म्याचं ज्ञान व्हायचं असेल तर बुद्धी कशी व्हायला पाहिजे? सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि अशी बुद्धी सूक्ष्म झाली ते म्हणतात मय्येव मन आधत्स्व. तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव. मयी बुद्धी निवेशय. बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर. म्हणजे काय होईल? निवसिष्यसि मय्येव, म्हणजे तू मला येऊन मिळशील. अत ऊर्ध्वम न संशया, याच्यात काही शंका घेऊ नको. आता बघा, मन परमात्म्याजवळ ठेवलं, बुद्धी परमात्म्याजवळ ठेवली. या 2 गोष्टी परमात्म्याजवळ ठेवल्या की तिसरा एक चोर पाठीमागे राहिलाय, तो आपोआप खाली मान घालून पुढे येतो. त्याचं नाव माहिती आहे कुणाला? अंतःकरणाचे 4 पदर आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. कोण चोरतो? अहंकार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा विचारूनी अहंकारू सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. आपली स्वस्ती सहजी आपण केली. विचार करून अहंकार काढून टाका. पण अहंकार काढून टाकणं एवढं सोपं नाही. म्हणून रोज हरिपाठ झाल्यावर प्रार्थना म्हणायची असते: अहंकाराचा वारा न लागो राजेसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी. हे रोज कशासाठी म्हणायचं? अहंकार जावा म्हणून. पण अहंकार काढून टाकणं एवढं सोपं नाही. मग काढून टाकता येत नाही ना, मग काय करा? आता काढून कसं? समजा एक औषधाची बाटली आहे, खोकल्याचं औषध. औषधाची बाटली संपली म्हणून टाकून जाता येते. दारात कुत्रा आलं, एक काठी घेतली, हाकललं तर जातं. तसा अहंकार कसा टाकून द्यायचा? तेवढा तो टाकून देणं सोपं नाही. मग टाकता येत नसेल तर टाकायचा राहू दे, ठेवा. कुठं ठेवायचा? मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेवलं, बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी ठेवली, तसा अहंकार सुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी ठेवा आणि म्हणा अहम ब्रह्मास्मी. तो परमात्मा मी आहे. काय कळलं? ज्यांना कळेल त्यांना कळेल. मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेवलं, बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी ठेवली की अहंकार सुद्धा कुठे ठेवायचा? परमात्म्याच्याच ठिकाणी ठेवायचा. ज्ञानदेवांची एक छान ओवी आहे, मला खूप आवडली. उचलले या प्राणासरशी, इंद्रिय विगती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. उचलले या प्राणासरशी म्हणजे शरीरातून प्राण जाऊ लागला की सगळी इंद्रिय त्याच्या बरोबर काय होतात? पाठोपाठ जातात. कारण सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे? प्राण. प्राणाच्या सत्तेमुळे सगळी इंद्रिय आपली काम करतात. कान, नाक, डोळा, जीभ हे सगळे कुणामुळे काम करतात? प्राणामुळे. म्हणजे सगळ्या इंद्रियांचा राजा आहे प्राण.
शरीरातून प्राण जाऊ लागला की सगळी इंद्रिये त्याच्या पाठोपाठ जातात. काही शेवटच्या काळातली मृत्यू होत असतानाची माणसांच्या हालचाली बघितल्या असतील तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणतात बघा, आता माणसं वळखत नाहीत, आता माणसं वळखत नाहीत, किंवा काय बोललेलं ऐकू जात नाही, काय खात नाही. याचा अर्थ काय? प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. मग तो जेव्हा प्राण निघून जात असतो तेव्हा ही सगळी इंद्रिय आपापलं चंबू गुबाळ गुंडळून त्याच्याबरोबर जातात. एखादे आमदार खासदार आले की त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा जत्ता येतो, गेली की तो जत्ता त्यांच्या पाठोपाठ जातो. तसं माझा काही संबंध नाही, फक्त तुम्हाला कळावं, मुरगुडमध्ये कळावं म्हणून सांगितलं. हे त्यांचा जसा जत्ता पाठोपाठ जातो तसं प्राण निघाला की सगळी इंद्रिय त्याच्याबरोबर जातात. तसं मन परमात्म्याजवळ ठेवलं, बुद्धी परमात्म्याजवळ ठेवली की अहंकार सुद्धा आपोआप तिथं येतो. उचलले या प्राणासरशी इंद्रिय रिगती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. आणि मग हे तिन्ही तिथं मिसळले, एकरूप झाले की मग परमात्म्याचा अनुभव येतो. आता इथं एक त्यातली खास बात सांगतो. काय? मन परमात्म्यात ठेवल्यामुळं मन आत्माकार होत नाही, मन आत्मरूप होत नाही, मन आत्म्यात हरवत नाही. मग काय होतं? तर मन तिथं निवृत्त होतं, बुद्धी निवृत्त होते, चित्त निवृत्त होतं, अहंकार निवृत्त होतो, किंवा सगळ्यांना मिळून म्हणायचं अंतःकरण निवृत्त होतं. मीठ पाण्यात विरघळतं तसं ते तिथं विरघळून जात नाही, तर काय होतं? निवृत्त होतं. आता म्हटलंय मय्येव मन आधत्स्व, तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर, म्हणजे तू माझ्याशी एकरूप होशील. एकच प्रमाण सांगतो, मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. तू देव आणि मी भक्त असा दोनपणा राहिला नाही, आपण दोघं काय झालो? एक झालो. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो. आणि हे असं होईल यावर काय कर? श्रद्धा ठेव, संशय घेऊ नको. श्रद्धा म्हणजे आपल्या श्री गुरुने जे सांगितले त्याच्यावर 100% विश्वास. श्रद्धा कशा कशावर ठेवायची? श्रद्धा म्हटलं की लगेच अंधश्रद्धा डोक्यात येते, तर आपण काय अंधश्रद्धेचं काय बोलायचं नाही. श्रद्धा ही मुख्य आहे. श्रद्धा कशावर ठेवावी? श्रद्धा संतांच्यावर ठेवावी, श्रद्धा संतांनी लिहिलेल्या ग्रंथावर ठेवावी, आणि श्रद्धा आत्मा नावाच्या तत्वावर ठेवावी. उदाहरणार्थ हे घड्याळ आहे, हे घड्याळ आहे, याच्यावर श्रद्धा ठेवा म्हणून सांगायची गरज आहे काय? कारण हे डोळ्यांना दिसतं, कानाने याची टिकटिक ऐकू येते, हाताने याला स्पर्श करता येतो, त्यामुळे ह्याच्यावर श्रद्धा ठेवा म्हणायची गरज नाही. कारण याला 5 ज्ञानेंद्रियांनी हे कळतं, म्हणून ह्याच्यावर श्रद्धा ठेवायची गरज नाही. पण परमात्मा नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व 5 ज्ञानेंद्रियांनी कळत नाही, त्याच्या कक्षेत येत नाही, म्हणून तिथं काय ठेवावी लागते? श्रद्धा. श्रद्धा कशावर ठेवायची? आत्म्यावर, आत्म्याचं वर्णन करणाऱ्या संतांवर, ग्रंथांवर, आणि ते ग्रंथ लिहिलेल्या संतांवर. अशा 3 ठिकाणी श्रद्धा ठेवायची. श्रद्धेचे 2 प्रकार, एक अंधश्रद्धा आणि दुसरी विकृत श्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट मांडली, एखादी गोष्ट काय करायची? मांडली. दिल्लीला लाल किल्ला आहे, मी काही बघितलेलं नाही, तुम्ही कुणीतरी मुरगुड मधलं जाऊन आलं आणि मला सांगितलं की बाबा दिल्लीला लाल किल्ला आहे, अशा अशा या गाडीने जा, एवढे पैसे खर्च होतात, इथं उतर, म्हणजे हे बघता येतं. त्यानं मला सांगितलं, त्याच्यावर मी विश्वास ठेवला, ही काय आहे? अंधश्रद्धा आहे. पण त्यानं सांगितल्याप्रमाणे मी प्रवास केला, आणि प्रवास केल्यानंतर तिथं गेल्यावर त्याला जो अनुभव आला तोच मला आला. तो आल्यानंतर मी जो विश्वास ठेवला होता आंधळा, त्यातला अंधपणा निघून गेला, आणि त्याचं रूपांतर कशात झालं? श्रद्धेत झालं. त्याला जो अनुभव आला त्या अनुभवावर मी श्रद्धा ठेवली, ती अंधश्रद्धाच आहे. पण त्याला जो अनुभव आला तो मला आला की त्यातला आंधळेपणा काय झाला? निघून गेला. आणि दुसरी विकृत श्रद्धा, मुली देवाला सोडणं, ही विकृत श्रद्धा आहे. गुप्त धन मिळावं म्हणून एखाद्या मुलाचा बळी देणं, ही विकृत श्रद्धा आहे. देव प्रसन्न व्हावा म्हणून 4 पायाचे 2 पायाचे प्राणी मारणं, ही विकृत श्रद्धा आहे. विकृत श्रद्धेचा विचार करायची काही गरज नाही. समजा एखाद्या अंधश्रद्धेने एका जन्माचं नुकसान होईल, पण संतांच्यावर श्रद्धा नाही ठेवली तर तुमचं अनंत जन्माचं नुकसान होईल. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. म्हणून जे संतांनी सांगितले त्या मार्गाने काय करायचं? चालायचं. डोळे झाकून चालायचं. फक्त डोळे झाकायच्या अगोदर एकदा डोळे किलकिले करून बघायचं. मी ज्याच्या मागे चाललोय ते ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज आहेत ना, मग डोळे मिटायचे आणि खुशाल चालायचं. म्हणजे त्यांना ज्या आनंदाचा अनुभव आला तो आनंद आपल्याला सुद्धा मिळेल. असा आनंद आपणा सर्वांना लाभावा अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री